मासवडीमध्ये बाहेरच्या बाजूला सगळं बेसन असतं आणि मध्ये जो तीळ आणि खोबऱ्याचं जे सारण असतं ना, इतका जबरदस्त बसलेलं आहे आणि हे अगदी घरगुती पद्धतीची चव आहे. मिश्रित असलेली ही भाजी आहे. मस्त आहे हो, मी पहिल्यांदा ट्राय करतोय हे. राम राम मंडळी, खादाडकिडेमध्ये स्वागत. मी मोग्या आलोय भन्नाट ठिकाणी. मंडळी, शहरात फिरत असताना काय होतं तर आपण नूडल्स, बर्गर, पिझ्झा नेहमी खातो, पण गावाकडचे आपले चविष्ट पदार्थ आपण खाण्याचं टाळून देतो. मी आलोय कर्वेनगर मधल्या वनदेवी माता मंदिराजवळ वंदिता हॉटेलमध्ये आणि जिथं मी खाणारे असा पदार्थ जो गावाकडे एकदम प्रसिद्ध आहे, म्हणजे त्याच्याशिवाय कुठलाच समारंभ पूर्णच होत नाही. कुठला आहे तो पदार्थ बघूयात, ट्राय करूयात, चला. वाह, मस्त गरमागरम थाळी आलेली आहे, ज्यामध्ये आहे मासवडी, रस्सा, भाकरी, सोलकढी, लापशी, थोडं गोड असलं पाहिजे म्हणून, त्यानंतर दाण्याची चटणी. क्या बात आहे, कांदा आणि लिंबू. लगेच ट्राय करूयात. ऑलरेडी आत त्यांनी थोडं मासवडी टाकलेली असल्यामुळं आपण लगेच ते भाकरी बरोबर टेस्ट करूया. झटका आहे, झटका. मसाला ज्या पद्धतीने आत शिरलाय ना, आ हा 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 हा, जबरी. आणि तर्री वरची तर्री पाहिजेच हो, तर्री पाहिजे, त्याशिवाय या भाजीला मजा नाही. नुसती मासवडी पण ट्राय करूया. मासवडीमध्ये
बाहेरच्या बाजूला सगळं बेसन असतं आणि मध्ये जो तीळ आणि खोबऱ्याचं जे सारण असतं ना, तो जो मसाला असतो ना, इतका जबरदस्त बसलेला आहे. आणि हे अगदी घरगुती पद्धतीची चव आहे. सगळे घरगुती मसाले जे असतात ते सगळे एकत्र करून हा तयार केलाय. आय थिंक पाटवडीला सुद्धा हाच रस्सा असेल. आता एवढं सगळं असं तिखट वगैरे झाल्यानंतर आता आपण ट्राय करूयात ते म्हणजे लापशी आणि शाकभाजी. चला. वा 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 वा. गुळाची लापशी, शाकभाजी आणि ते पण पत्रावळीवर. अगदी गावाकडची आठवण आली. गावाकडे असं महाभंडारा असायचा त्यावेळेस अशी छान लापशी, गरमागरम लापशी आणि भाजी असायची. मस्त वास येतोय. तो गुळाचा एक वास असतो, त्यानंतर हा जो खोबऱ्याचा एक बेसिक वास असतो ना लापशीला, तो येतो. आणि ही शाकभाजी जी वांग, बटाटा, त्यानंतर कांदा, त्यानंतर आपले वाटाणे आणि मटकी, हरभरे म्हणजे ज्याला आपण म्हणतो, आणि मटकी यांनी ते बनवलेली ती भाजी दोन पद्धतीने खाता येते. एक म्हणजे लोक फक्त भाजी खातात आणि मग लापशी खातात, नाहीतर मग भाजी घेतात आणि मग ती लापशीवर टाकून खातात. दोन्ही पद्धतीने आपल्याला काय परफेक्ट आहे. सगळा मसाला मिश्रित असलेली ही भाजी आहे. मी बटाटा वेगळा काढला कारण ना ह्या शाकभाजीमध्ये बटाटा आणि वांगा ह्याचं काहीतरी वेगळंच खाणे, अगदी घरातली टेस्ट आहे. आपण लापशी खाऊया. कुठलाही पदार्थ परफेक्ट गोड असला ना, म्हणजे खूप गोडट नाही आणि एकदम अरे बापरे हे गोड आहे की नाही, त्याचा मध्यम परफेक्ट गोड असला ना की त्याची मजा काही और असते. आणि अशीच ही लापशी आहे. हे जेवण आहे ना, हे पौष्टिक जेवण आहे. सगळ्या भाज्या आहे, गोड आहे, तिखट आहे, ड्रायफ्रूट आहे, खोबरं आहे, काय पाहिजे तुम्हाला. आता एरवी बाकी बरेच लोक जसं खातात तसं तो म्हणजे थोडस आपण ही भाजी वांग घेऊयात, त्याच्यावर टाकूयात, छान मिक्स करूयात आणि हे तिखट आणि गोड असं मिश्रण ट्राय करूयात. मस्त आहे हो. मी पहिल्यांदा ट्राय करतोय हे.
तर शक्यतो मी काय करतो, पहिले मस्त भाजी खातो आणि मग आता गोड, आपल्याला गोड जास्त आवडतंय मग फक्त गोड खायचं. हा 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 हा, तृप्तीचा ढेकर येऊन गेलेला आहे. अत्यंत आनंदाने मी सगळं संपवलंय, म्हणजे अक्षरशः पत्रावळीने असं अशी चाटत होतो. इतकं कमाल आहे. मासवडी जी होती, मासवडी थाळी ती 200 रुपयाला होती आणि शाक भाजी आणि लापशी जी होती ती 100 रुपयाला थाळी होती. अत्यंत अत्यंत रिझनेबल रेट मध्ये खूप जेवता येतं. आता आता इथं यायचं कसं, तर कर्वे रोडला जे वनदेवी माता मंदिर आहे तिकडनं आपण कर्वे पुतळ्याकडे जायला लागायचं. त्यानंतर लगेच तुम्हाला वंदिता हॉटेल दिसतं, जिथं तुम्ही यायचं आणि हे खायचंय. आणि असे आणखीन कुठले पदार्थ आहेत ते तुम्ही आम्हाला सांगायचंय आणि ते कुठे मिळतात हे सुद्धा सांगायचंय. कुठे सांगणार आहात तर कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात, कारण आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेडे. पत्ता ऑलरेडी तुम्हाला सांगितलाय, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा पत्ता टाकणार आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. किडेबाज.com वरनं असे भन्नाट टी शर्ट, कारण तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही खादाड असणार आहात, त्यामुळे असे भन्नाट टी शर्ट तुम्ही लगेच घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.